नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न, त्यांची उत्तरे आणि सोबत स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. मॅकमोहन रेषा डॅश डॅश या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते. ऑप्शन ए भारत व चीन, ऑप्शन बी भारत व रशिया, ऑप्शन सी पाकिस्तान व चीन, ऑप्शन डी पाकिस्तान व भारत. तर या प्रश्नाचं आपण उत्तर आणि स्पष्टीकरण पाहूया. तर इथे बघा, मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते. आता ही निश्चिती कोणी केली? तर ही सीमारेषा इसवी सन 1914 मध्ये ब्रिटिश भारताचे परराष्ट्र सचिव सर हेनरी मॅकमोहन यांनी निश्चित केलेली आहे. कधी? 1914 मध्ये. तर ही सीमारेषा प्रामुख्याने भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याला चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशापासून काय करते? वेगळी करते. तिची एकूण लांबी आहे सुमारे 890 किलोमीटर. हा वाद कसा झालेला आहे? तर चीन या रेषेला कायदेशीर आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता देत नाही. त्यामुळे या सीमारेषेवरून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये काय वाद आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे उत्तर काय येणार आहे आपलं? मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते, पण चीन या ठिकाणी त्या सीमारेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता देत नाही आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? ऑप्शन ए माथेरान, ऑप्शन बी साल्हेर, ऑप्शन सी सप्तशृंगी, ऑप्शन डी कळसुबाई. तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? तर ते आहे कळसुबाई. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. तर या कळसुबाई शिखराची उंची समुद्री सपाटीपासून किती आहे? 1646 मीटर. म्हणजे जर फुटांमध्ये पाहायला गेलं तर 5400 फूट इतकी आहे. यालाच आपण महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असं म्हणतो. याच्या अफाट उंचीमुळे या शिखराला आपण काय म्हणतो? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखतो. आता काही महाराष्ट्रातील इतर प्रमुख शिखरे बघा उंचीनुसार. पहिल्यांदा येतं कळसुबाई, उंची आहे 1646 मीटर. ते कुठे आहे? तर अहमदनगरमध्ये आहे. दुसरा आहे साल्हेर, उंची आहे 1567 मीटर. ते किती आहे? तर नाशिकमध्ये आहे हे. तिसरा आहे महाबळेश्वर, याची उंची आहे 1438 मीटर. ते आहे सातारा या ठिकाणी. चौथा आहे हरिश्चंद्रगड, याची उंची आहे 1424 मीटर. ते आहे अहमदनगर या ठिकाणी. आणि पाचवा आहे तोरणा, याची उंची आहे 1404 मीटर आणि ते पुणे या ठिकाणी आहे. तर ही पहिली 5 तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? ऑप्शन ए 700, ऑप्शन बी 877.97, ऑप्शन सी 750, ऑप्शन डी 720. तर याचं उत्तर पाहूया आपण. महाराष्ट्राला सध्या नवीन मोजणीनुसार 877.97 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. तर ही नवीन मोजणीनुसार महाराष्ट्राला 877.97 किलोमीटर म्हणजेच 878 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पूर्वी जुन्या पद्धतीनुसार ही लांबी 720 किलोमीटर मानली जात होती, पण आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. हा किनारा प्रामुख्याने कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो आणि तो पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. डॅश डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय? ऑप्शन ए सातकर्णी प्रथम, ऑप्शन बी गौतमीपुत्र, ऑप्शन सी हाल, ऑप्शन डी सिमुक. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. जर आपण सातवाहन घराण्याचा संस्थापक म्हणायला गेलं तर त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी सिमुक. सिमुक हा काय होता? तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. सिमुकने मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर इसवी सन पूर्व 230च्या सुमारास दख्खनच्या पठारावर या महान साम्राज्याची स्थापना केलेली होती. त्याची राजधानी या म्हणजे सातवाहनांची राजधानी कोणती होती? तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजेच पैठण या ठिकाणी होती. सिमुकच्या राजवटीनंतर सातवाहनांनी सुमारे 450 वर्ष राज्य केलेलं आहे आणि या काळात व्यापार, कला आणि संस्कृतीचा मोठा विकास देखील झालेला होता. तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन डी सिमुक. सिमुक हा काय होता? तर सातवाहन घराण्याचा संस्थापक होता आणि त्यांची राजधानी विचारली तर प्रतिष्ठान आणि पैठण या दोन्हीपैकी तुम्हाला कोणताही ऑप्शन येऊ शकतो.
प्रश्न 5 पहा. दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? ऑप्शन ए अल्तमश किंवा इल्तुतमिश म्हणू शकता. ऑप्शन बी महम्मद बिन तुगलक. ऑप्शन सी गियासिन तुगलक. ऑप्शन डी मुबारक खिलजी. तर या प्रश्नाचं उत्तर बघा. प्रश्न 5चं उत्तर आहे दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार हा अल्तमश म्हणजे ज्याला आपण इल्तुतमिश असं देखील म्हणतो, तर याने बांधलेला आहे. तर याची सुरुवात कोणी केलेली होती? कुतुब मिनार हा दिल्लीचा सुलतान दिल्ली सल्तनतचा संस्थापक कोणता? तर कुतुबुद्दीन ऐबक होता. दिल्ली सल्तनतचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक होता. याने काय केलेलं होतं? कुतुब मिनारच्या पायाभरणीचे आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण केलेलं होतं. पण त्याला पूर्णत्व कोणी दिलेलं आहे? तर त्याचा जावई आणि उत्तराधिकारी इल्तुतमिश, ज्याला आपण अल्तमश असं देखील म्हणतो, यांनी इसवी सन 1220 मध्ये या मिनाराचे पुढील 3 मजले जे आहेत ते तर याने पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे त्याचं नाव म्हणजे दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला विचारलं तर त्यात आपल्याला कोणाचं नाव द्यायचं आहे? इल्तुतमिश किंवा अल्तमश याचं नाव द्यायचं आहे. आणि 5वा मजला कोणी बांधलेला आहे? तर इसवी सन 1368 मध्ये वीज पडल्यामुळे मिनाराचे काही नुकसान झालेलं होतं. तर त्यावेळी फिरोजशाह तुगलक याने ती दुरुस्ती करून शेवटचा 5वा मजला बांधलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सुरुवात कोणी केलेली आहे? पाया कोणी घातलेला आहे? तर कुतुबुद्दीन ऐबकने घातलेला आहे. तर पूर्णत्व कोणी दिलेलं आहे? त्याचा जावई किंवा उत्तराधिकारी इल्तुतमिश याने केलेला आहे. आणि 5वा मजला बांधलेला आहे फिरोजशाह तुगलक याने. तर अशा प्रकारे ऑप्शन ए आपलं बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6. सत्यमेव जयते ही घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन बी लोकमान्य टिळक. ऑप्शन सी मदन मोहन मालवीय. ऑप्शन डी सरोजिनी नायडू. तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया. सत्यमेव जयते ही घोषवाक्य मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केलेलं आहे. सत्यमेव जयते हे घोषवाक्य भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून पंडित मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केलेलं आहे. त्यांनी 1918च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षीय भाषण करताना या वाक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला होता. स्वातंत्र्यानंतर आपण 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारने या ब्रीदवाक्याला अधिकृत राष्ट्रीय दर्जा देखील दिलेला आहे. आणि हे वाक्य आपल्या राजमुद्रेवर देवनागरी लिपीमध्ये कोरलं गेलेलं आहे. ऑप्शन सी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश. ऑप्शन बी छत्तीसगड. ऑप्शन सी उत्तराखंड. ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. तर याचं उत्तर बघूया. अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या ठिकाणी आहे. अल्मोडा हे काय? सुंदर हिल स्टेशन हिमालयाच्या कुमाऊ भागात समुद्र सपाटीपासून सुमारे 1638 मीटर म्हणजेच 5374 फूट उंचीवर आहे. अल्मोडा हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, बर्फाच्छादित पर्वतांच्या विहंगम दृश्यासाठी आणि प्राचीन मंदिरासाठी जगभर प्रसिद्ध झालेला आहे. ऑप्शन सी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 8. वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजेच काय? ऑप्शन ए चक्रीवादळ ज्याला सायक्लोन म्हणतात. ऑप्शन बी सुनामी. ऑप्शन सी जेट स्ट्रीम. ऑप्शन डी प्रतिचक्रीवादळ ज्याला आपण अँटी सायक्लोन असं म्हणतो. तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया. प्रश्न 8चं उत्तर आहे वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजेच जेट स्ट्रीम किंवा जेट प्रवाह असं त्याला म्हणतात. तर हे वारे सामान्यतः पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 8 ते 15 किलोमीटर उंचीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे अरुंद पट्ट्यात वाहतात. यांचा वेग ताशी 200 किलोमीटर किंवा त्याहून अधिक असू शकतो. हे वारे जागतिक हवामान विमान प्रवासावर मोठा प्रभाव देखील पाडतात. तर ऑप्शन सी आपलं या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणात डॅश डॅश या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे. ऑप्शन ए ऑक्सिजन. ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन सी हायड्रोजन. ऑप्शन डी नायट्रोजन. तर याचं उत्तर पाहूया. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणात नायट्रोजन ऑप्शन डी नायट्रोजन वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर या ठिकाणी बघा वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण सुमारे 78% इतके आहे म्हणजे ते सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर येतं ऑक्सिजन 21%, ऑर्गन 0.93%, कार्बन डायऑक्साईड 0.04%
आणि इतर वायू व बाष्प 0.03%. तर अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10. ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कोठे आढळतो? ऑप्शन ए निर्वात पोकळी, ऑप्शन बी पोलाद, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी हवा. तर या ठिकाणी ध्वनीचा वेग खालीलपैकी पोलाद, ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर आहे. तर पोलाद यामध्ये सर्वाधिक आढळतो. तर ध्वनीचा वेग हा स्थायू पदार्थांमध्ये कसा असतो? सर्वात जास्त असतो. ध्वनीचा वेग माध्यमांच्या कणांच्या घनतेवर आणि लवचिकतेवर अवलंबून असतो. या ठिकाणी पोलाद म्हणजे स्टील हा एक कठीण घन पदार्थ आहे, ज्यामध्ये सर्व कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे कंपने अतिशय वेगाने एका कणाकडून दुसऱ्या कणापर्यंत पोहोचतात. त्यामुळे ध्वनीचा वेग खालीलपैकी कशामध्ये सर्वाधिक जास्त आढळतो? तर पोलादामध्ये. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर याचं ऑप्शन बघा. ऑप्शन ए लोह, ऑप्शन बी मॅंगनीज, ऑप्शन सी फॉस्फरस, ऑप्शन डी आयोडीन. तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोहाची आवश्यकता असते. ऑप्शन ए बरोबर आहे. मानवी शरीरातील लाल रक्तपेशी म्हणजेच RBC यामध्ये हिमोग्लोबिन नावाचे एक प्रथिन असतं. हे प्रथिन आपल्या फुफ्फुसांमधून ऑक्सिजन घेऊन संपूर्ण शरीराला पोहोचण्याचे काय करतं? मुख्य कार्य करतं. या प्रथिनांची निर्मिती होण्यासाठी आपल्याला लोहाची किंवा ज्याला आपण आयरन असं म्हणतो याची सर्वात जास्त आवश्यकता असते. लोहामुळेच हिमोग्लोबिन ऑक्सिजनला बांधून ठेवू शकतो. शरीरात लोहाची कमतरता असल्यास हिमोग्लोबिन काय होतं? तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला ॲनिमिया किंवा रक्तक्षय नावाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 12. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो? ऑप्शन ए 7 मिनिटे 40 सेकंद, ऑप्शन बी 7 मिनिटे 20 सेकंद, ऑप्शन सी 7 मिनिटे 50 सेकंद, ऑप्शन डी 8 मिनिटे 20 सेकंद. तर या ठिकाणी सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो? ऑप्शन डी 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. या ठिकाणी थोडक्यात माहिती बघा. सूर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर सुमारे 15 कोटी किलोमीटर म्हणजेच 149.6 दशलक्ष किलोमीटर आहे. प्रकाश सुमारे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने प्रवास करतो. या अंतराला प्रकाशाच्या वेगाने जर भागलं तर 500 सेकंद उत्तर येतं आणि याचे रूपांतर 8 मिनिटे 20 सेकंदामध्ये होतं. तर अशा प्रकारे 8 मिनिटे 20 सेकंद आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13. खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही? ऑप्शन ए मधुमेह, ऑप्शन बी क्षय, ऑप्शन सी घटसर्प, ऑप्शन डी डेंग्यू. तर या ठिकाणी यांपैकी संसर्गजन्य रोग नसणारा कोणता आहे? तर तो आहे मधुमेह. ऑप्शन ए बरोबर आहे. मधुमेह ज्याला आपण डायबिटीस असं म्हणतो, तर हा एक संसर्गजन्य रोग नाही आहे. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. हा प्रामुख्याने जीवनशैली, अनुवंशिकता किंवा शरीरात इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे होत असतो. तर बाकीचे जे आहेत क्षय, घटसर्प आणि डेंग्यू हे तिन्ही आजार संसर्गजन्य आहेत. क्षय आणि घटसर्प हवेतून किंवा संपर्कात आल्याने पसरतो, तर डेंग्यू जो आहे तो डासांमुळे पसरतो. तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन ए मधुमेह. बाकीचे 3 काय आहेत? तर ते संसर्गजन्य रोग आहेत. मधुमेह हा संसर्गजन्य रोग नाही आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए विठ्ठलरामजी शिंदे, ऑप्शन बी गोपाळकृष्ण गोखले, ऑप्शन सी रमाबाई रानडे, ऑप्शन डी महात्मा फुले. तर सेवा सदन या संस्थेची स्थापना 1908 मध्ये केलेली आहे. ऑप्शन सी रमाबाई रानडे यांनी. आता त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. 1908 मध्ये मुंबई येथे पारसी समाज सुधारक बहेरामजी मलबारी आणि दयाराम गिदुमल यांच्या पुढाकाराने सेवा सदन या संस्थेची स्थापना झालेली आहे. या संस्थेच्या कार्यात मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी रमाबाई रानडे पुढे आल्या आणि त्यांनी मुंबई व त्यानंतर 1909 मध्ये पुण्यात सेवा सदन सुरू केले. त्या या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता? तर निराधार, विधवा आणि शोषित महिलांचे पुनर्वसन करणे व त्यांना शिक्षणासोबतच नर्स व परिचारिका व वैद्यकीय प्रशिक्षण देणे हा त्यामागे उद्देश होता.
तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. आता आपला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 15. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली नाही? ऑप्शन ए डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ऑप्शन बी बहिष्कृत हितकारिणी सभा, ऑप्शन सी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ऑप्शन डी पीपल्स एज्युकेशन सोसायटी. तर यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न केलेली संस्था कोणती आहे स्थापन? तर त्याचं उत्तर आपण पाहूया. प्रश्न 15चं उत्तर आहे ऑप्शन ए डिप्रेस्ड क्लासेस मिशन. ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी. कधी केलेले आहे? तर 18 ऑक्टोबर 1906 रोजी केलेले आहे. आणि ही कशासाठी केलेली होती? तर अस्पृश्य उताराच्या कार्यासाठी मुंबईमध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केलेली होती. तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 15 सामान्य ज्ञानावरचे प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.